मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत डोरी पाइपिंग कशी करायची। तर आतमध्ये डोरी पाइपिंग घरातच आपल्या मशीनवर कशी तयार करायची ती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका। तर या पद्धतीने मी क्रॉस पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत, जेवढ्या आपल्याला पाहिजेत तेवढ्या। आणि त्यामध्ये आता आपल्याला एका साइडला अशी दोरी ठेवायची, अशी एवढ्या अंतरावर ठेवायचे। आणि मग हे कापड आहे ते असं पलटी मारून घ्यायचं, अगदी कडेला टेकून दोरी ठेवायचे। आणि मग नंतर या पद्धतीने अशी लावायची, म्हणजे जेणेकरून अगदी सुई आपल्याला हा माझ्याकडे ऍडजस्टेबल मी हे घेतलेलं आहे, गोट चेन मोत्याची लेस लावण्यासाठी एक टूल मिळतो आपल्याकडे नाही, मी मिशोवरून मागवलंय। तर तुम्ही पण असा एक मागवू शकता। तर तो आता आपल्याला ऍडजस्ट करून घ्यायचा अगोदर, कारण हा मी साधी टिपचं ऍडजस्ट केलेलं आहे। तर आपण या साइडला करून घेऊया। 3 in 1 आहे हा। तर हा फक्त लूज करायचा आहे आणि असा लावायचा, जेणेकरून यातून आपली सुई गेली पाहिजे। आणि मग घट्ट करायचा स्क्रू हा असा, आणि त्यानंतर ठेवून बघायचंय आपली सुई बरोबर तिथं होलामधून जाते का। आणि मग नंतर एकदा ते ऍडजस्ट करून झाले की स्क्रू घट्ट करायचंय आणि या पद्धतीने दोरी हातात पकडून हा फोल्ड करायचंय कापडाचा असा दोरीच्या बरोबर, आणि टीप मारून घ्यायचे। अगदी दोरीच्या साइडनी टीप येते, दोरीवर चढत नाही किंवा मग लूज पण होत नाही। नवीन करताना सावकाशच करायचंय, नवीन शिकत असाल तर असा फोल्ड करत करत कापड फक्त हे घट्ट हातात पकडायचंय। या पद्धतीने आपली ही डोरी पाइपिंग तयार होते। आणि मग नंतर हे जे एक्स्ट्रा मार्जिन आहे ते कट करून काढायचं असं। म्हणजे जाड होत नाही कापड। आणि त्यानंतर आता आपल्याला गळ्याला लावून घ्यायचंय। तर कसं घ्यायचं बघा, ब्लाउज सुलटा घेतलाय मी, आणि ही पट्टी सुद्धा सुलटी घ्यायची या पद्धतीने। आणि गळ्याला राऊंड आखून घ्या। तुम्हाला जर असा चॉकने राऊंड आखून घ्या, आपल्याला दिसण्यासाठी। जेवढं आपल्याला मार्जिन घ्यायचं असतं गळ्याला
तेवढ्यावर अशी आखून घ्यायचं, म्हणजे मग अगदी एकसारखी पट्टी लागते. आणि त्यानंतर आता आपल्याला या रेघेवरून हे असं ब्लाउज पण सुलटा आणि पट्टी सुद्धा सुलटी अशी ही रेघेवर ठेवायची आणि टिप मारायचे. आता आपल्याला या साइडनी हे घेतलं पाहिजे दाब करून. तर परत मी हे ऍडजस्ट करून घेणार आहे दाब हा. या पद्धतीने मी दाब आता ऍडजस्ट करून घेतलाय. आता मी अशी लावणार आहे मशीन आणि बरोबर इथे टिप मारणार आहे. या पद्धतीने आता असं हे जोडत जायचंय आपल्याला. ही जी खाली आपण रेघ ओढून घेतली त्याच्यावरून बरोबर दोरी ठेवत टिप मारून घ्यायची अशी. हे जे वर आले त्या कट मारायचे असे टिपच्या बाहेर. आणि मग नंतर हा आता असा फोल्ड करायचा असा आणि परत एक टिप मारायची. आता हा फोल्ड असा बारीक करून घ्यायचा आहे असा या पद्धतीने आणि अजून एक टिप मारून घ्यायची कडेने. त्यानंतर हे सुद्धा मार्जिन जर जास्त दिसत असेल तर ते कट करून काढायचंय. नाही कट केलं तर मग ते तुमचं फिनिशिंग छान दिसणार नाही, बाहेर दिसेल हे कापड. त्यामुळे हे पण कट करून टाकायचं कारण याचा काही उपयोग नाहीये. आता आपल्याला एक्स्ट्रा राहिलेलं कापड आहे हे.
जेवढं कात्रीत बसेल तेवढं छाटून टाकायचंय हे कापड. अशा पद्धतीने. आणि मग नंतर हा पूर्ण फोल्ड असा आतमध्ये ढकलायचा. आता इथे तुम्हाला पांढरा दोरा दिसेल, समजून घ्या. मी तुमच्यासाठी तुम्हाला लगेच दिसावी टीप म्हणून मी घेतलेला आहे. तर हे असं बरोबर व्यवस्थित हाताने करून ब्लाउज आपल्याला इथं आता या बाजूनी म्हणजे गुलाबी कापडावरून टीप येणार आहे. तुमचा मॅचिंगचा दोरा असणार आहे. मी तुम्हाला समजावं म्हणून पांढरा दोरा लावलेला आहे. किंवा मग तुम्हाला टीप जर बाहेर दाखवायची नसेल, दिसू नये असं वाटत असेल, तर तुम्ही तिथे या साईडला असा फोल्ड करून इथे हात शिलाई सुद्धा घालू शकता. तर मी तुम्हाला टीप मारून दाखवणार आहे. या पद्धतीने व्यवस्थित हा ब्लाउज करून हाताने प्लेन करायचा असा हाताने आणि टीप मारायची. अशा पद्धतीने बघा पाइपिंग पण झालेली आहे आपली ब्लाउजला. दोरी पाइपिंग म्हणायचं याला. किती छान आणि सोप्या पद्धतीत घरातच आपल्याला करता येऊ शकते बघा. आणि मग थोडंसं आपल्याला हे खेचून घ्यायचा दोरा. जर लूज वाटत असेल पाइपिंग तर हा आतला जो दोरा आहे आपला तो जरा वरती खेचून घ्यायचा. या साइडनी सुद्धा असा खेचला की ब्लाउज एकदम छान असा परफेक्ट बसतो. घट्ट अशी ही बघा एवढा दोरा बाहेर निघालाय दिसतोय. मी असा खेचून घेतला. एकदम छान आणि घट्ट पाइपिंग बसते गळ्यावर. अशा पद्धतीने तुम्ही घरीच तुमची दोरी पाइपिंग करू शकता. तयार पण करून ठेवू शकता. सोनेरी कापडाची एकदम मोठी, कारण ब्लाउजला आपल्याला लावायला खूप छान याची मदत होते. आणि जर तुम्ही सोनेरी पाइपिंग जर तयार विकत आणली तर याच पद्धतीने जी आता मी लावून दाखवली याच पद्धतीने तुम्ही लावायचे. मला एका ताईची कमेंट आली होती दोरी पाइपिंग बनवून दाखवा. ती पण त्यांची कमेंटला उत्तर दिलेलं आहे मी व्हिडिओ बनवून. आणि एका ताईची कमेंट आली होती की तयार दोरी पाइपिंग आपण आणल्यानंतर ती ब्लाउजला लावायची कशी, तर ते पण तुम्हाला मी लावून दाखवले. अशा पद्धतीने लावायची आहे. जर लूज वाटत असेल तर त्यातला दोरा असा थोडासा बाहेर काढायचा आणि खेचायचा असं, म्हणजे एकदम ब्लाउज घट्ट पाइपिंग बसते. तर बघा किती छान आणि सुंदर. इथे मी काळ्याच्यावर दाखवते बघा. एवढा दोरा मी बाहेर काढला ओढून. आणि मग नंतर इथे आपण शोल्डर जोडल्यावर हा घट्ट ब्लाउज एकदम छान परफेक्ट बसणार आहे. किती सुंदर गोट आलाय बघा डोरी पाइपिंगचा. तर याच पद्धतीने तुम्ही सुद्धा
डोरी पायपिंग करू शकता। डिझाईनच्या ब्लाउजला डोरी पायपिंग लावायला खूप छान पद्धत दाखवली मी। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि नवीन बघत असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। आणि अजून काही क्वेरीज असतील तुमच्या तर मला नक्की व्हॉट्सअपवर विचारा। व्हॉट्सअप नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, त्यावर तुम्ही फक्त व्हॉट्सअप करायचा आहे, फोन कोणीही करू नका, फोन उचलणार नाही। तर भेटूयात पुढच्या अशाच एका छान व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।